नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, खुश खबर. अखेर GR आलेला आहे. येणाऱ्या सोमवारपासून वाटप सुरू होणार आहे. मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जो शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे, यामध्ये कोणकोणती जिल्हे समाविष्ट असणार आहेत, संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत 12 जानेवारी 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे आणि या शासन निर्णयामध्ये पूर्ण सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. मित्रांनो, विभागाच्या संदर्भातील दिनांक 11/1/2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक व तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील APL केसरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक 22/1/2024 म्हणजेच येणाऱ्या सोमवारपासून हे आनंदाचा शिधा जो आहे तो वाटप होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दिनांक 29/2/2024 पर्यंत 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा, चणा डाळ, मैदा, पोहे असे 6 असे वस्तू समाविष्ट असलेले हा आनंदाचा शिधा 22/1/2024 ते 29/2/2024 या कालावधीत ई-पास प्रणालीद्वारे 100 रुपये प्रति संच या प्रतीच्या दराने वितरित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. मित्रांनो, समजून घ्या, राज्य शासनाच्या माध्यमातून श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्त या ठिकाणी जो आनंदाचा शिधा दिला जाणार आहे 100 रुपयामध्ये, यामध्ये 6 वस्तू दिले जाणार आहेत. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त या 6 वस्तू आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे, दिलं जाणार आहे. फक्त 100 रुपयामध्ये या संदर्भातील हा शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.